ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की नुकतंच आपण मुंबईमध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं आणि हे स्मारक देशातलं नाही जगातलं सगळ्यात मोठं स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी आपण तयार करतो। आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती आमचे संभाजीराजे असतील, यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत मोठा अभिमान आहे। संभाजीराजांबद्दल तर असं म्हणतात कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। अशा प्रकारचे आमचे शिवाजी महाराज, आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातनं आम्हाला प्रेरणा मिळते। यांच्या जीवनातनं खऱ्या अर्थानं राज्य कोणाकरता चालवायचं याची प्रेरणा आम्हाला मिळते। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तर 18 पगड जातींना एकत्रित करून 12 मावळ्यातल्या अलुतेदार बलुतेदार सगळ्यांना एकत्रित करून त्यातनं आपलं सैन्य स्थापन केलं आणि त्यातनं पहिल्यांदा या देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं। परंतु मला कधी कधी दुर्दैव वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने काही लोक संकुचित कार्य करतात, संकुचित विचार करतात, एका जातीमध्ये एका धर्मामध्ये त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात। अरे छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला अशा देवासारखे आहेत की ज्याला एका जातीमध्ये एका धर्मामध्ये कोणीच बांधून ठेवू शकत नाही। ते सर्वांचे आहेत, ते या देशाचे आहेत, ते या जगाचे आहेत। आणि ज्यावेळी काही नादान लोक त्या ठिकाणी एखाद्या उद्यानामध्ये जाऊन राम गणेश गडकरींचा पुतळा त्या ठिकाणी तोडतात, त्यावेळी मला दुःखानं सांगावं असं वाटतं, तुम्हाला संभाजी महाराजही समजले नाही, तुम्हाला शिवाजी महाराजही समजले नाही। बंधू भगिनींनो, हे जे काही निवडणुका आल्या की काही लोकांना जातीय तेढ निर्माण करण्याची खुमखुमी सुरू होते, अशा लोकांपासून खऱ्या अर्थानं आता सावध राहण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी ज्या प्रकारची कारवाई चाललेली आहे, खरं म्हणजे त्याचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे। पण मी या निमित्ताने सांगतो की ज्यांनी काम केलं ते तर पकडले गेले आहेत, पण त्यांचे बोलविते धनी कोण आहेत हे देखील या ठिकाणी निश्चितपणे आम्ही शोधून काढू। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई कोणालाही करता येणार नाही। या ठिकाणी हे राज्य रयतेचं राज्य असलं पाहिजे, सर्व जाती धर्माचं राज्य असलं पाहिजे, सर्व विचारांचं राज्य असलं पाहिजे। याकरता निश्चितपणे राज्य सरकार अशा प्रकारची काळजी हे निश्चितपणे घेईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।